नमस्कार मंडळी, मी मेवात वरंग माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गाव आणि या तळवडे गावामध्ये जे हायस्कूल आहे तळवडे हायस्कूलचं नाव आहे जनता विद्यालय, बरोबर। आणि या हायस्कूलमध्ये सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये कविता लेखन आहे, त्याच्यानंतर वक्तृत्व आहे, त्याच्यानंतर एक नृत्य स्पर्धासुद्धा आहे आणि असे ड्रॉइंगची पण एक कॉम्पिटिशन आहे। असे बरेच कॉम्पिटिशन या ठिकाणी आहेत आणि ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे। निश्चितच तुम्ही माझ्या या व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा। चला, नंतर माझे हे बालमित्र दोघेजण आहेत। सुरुवातीला त्याचं नाव विचारूया। नाव काय तुझं? वेद अभिषेक वेंगुर्लेकर। वेद वेंगुर्लेकर। आणि तुझं? हर्ष महेंद्र घाटकर। हर्ष घाटकर। या ठिकाणी दोघेजण या स्पर्धेसाठी आले आहेत। त्यांचा प्लास्टिक नेमका विषय काय? हा स्वच्छता। आणि या स्वच्छतेत हा विषय घेतलेला आहे त्याने। आणि तुझा कुठचा विषय आहे? स्वच्छता। दोन्ही पण एकाच डान्समध्ये पण आहेत आणि हे या ठिकाणी परफॉर्मन्स करणार आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तो निश्चितच दिसणार आहे। हे तळवडा हायस्कूल आहे, आपण पहा जनता विद्यालय जे म्हणतात ते या ठिकाणी आहे। तिथं आज समोरच मंदिर आहे तळवड्याचं आणि हे सर्व विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि आतमध्ये ड्रॉइंगची स्पर्धा चालू आहे। त्याच्यानंतर एक मोबाईल फोटोशॉपी हा पण एक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे। तेव्हा थोडक्यात कसं ना, हा दाखवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। माझ्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। हे जनता विद्यालय तळवडे आहे। या ठिकाणी आतल्या बाजूला कार्यक्रम आता चालू आहे आणि समोरच्या बाजूला तिकडे ग्राउंड आहे, मैदान आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तळवडे हायस्कूल श्री जनता विद्यालय। आणि आतमध्ये कशा प्रकारे कार्यक्रम चालले, वक्तृत्व स्पर्धा आहे, ड्रॉइंग आहे आणि इतर सर्व कार्यक्रम आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे। माझ्यासोबत तुम्ही असेच चला। सामने आई है जहाँ इंसान ने अपनों के साथ दूसरों का भी साथ निभाया। व्यक्त होणारी ती छोटीशी मुलं तर कोरोना काळामध्ये काही डिपार्टमेंट पुढे होती, यामध्ये पोलीस डिपार्टमेंट, त्यानंतर कोरोना महिन्याच्या शेतकऱ्याच्या आपण शेतकऱ्या यानंतर युद्धासाठी येत्या इमारतीसाठी इंग्लिश मीडियम
समतेचा ज्ञानेश्वर झाला, ज्याला स्त्री एक प्रियसी म्हणून कळली, तो राधेचा श्याम झाला. अशी अगणित रूप मदत केली आणि म्हणूनच या स्त्रिया आपली प्रगती करू शकल्या. आपण एकदा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंसाठी एकदा टाळ्या वाजवूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे रमाई उभी होती. महाराष्ट्राच्या लोकनृत्यामध्ये एक वेगळा प्रकार होतो. नेहरू युवा कला जो सिंधुदुर्ग या संयुक्त विद्यालयाने आजचा जो उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाला हे जे सहभागी आहेत चित्रकला स्पर्धक त्यांनी सिंधुदुर्गातील एक कला दशावतार कला ही त्यांनी सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण यांच्याकडे जाऊया. नाव काय तुझं? वासुदेव संतोष धुरी. आणि या ठिकाणी द थेट खलनायक शांती कलिंगन यांचं यांनी चित्र रेखाटण्याचं काम केलं आहे. तुला हे स्पर्धेसाठी हे चित्र का म्हणजे तुला का वाटलं की हे या स्पर्धेत सादर? माझा खूप आवडता हा खलनायक आहे म्हणून मी त्याचं चित्र काढलं. आवडला खूप आवडतं. ओके, धन्यवाद. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तदनंतर आता आपण जातोय याच्याकडे. नाव काय तुझं? दिनेश बाळा जाधव नाव आहे. आपल्या सिंधुदुर्गाची लोककला दशावतार हे चित्र मी साकार केलेलं आहे आणि आपले दिवंगत सुधीर कळिंगन यांना डेडिकेट समर्पित करून त्यांचं चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, धन्यवाद. तुझ्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. तसंच याच्याकडे मी जातोय. नाव काय तुझं? परब. चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांच्या मनातला राजा सुधीर कलिंगड. ओके, खूप शाळा कुठची तुझी? जनता विद्यालय. याच हायस्कूलचं आहे. मी कला शिक्षक आहे सिंधुदुर्ग विद्यानिकेतन. ओके, आणि तुझी शाळा कुठची? ओके, धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तसंच या जनता विद्यालयामध्ये आजचा जो कार्यक्रम चालू आहे नेहरू युवा केंद्र
या ठिकाणी एक वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी केलेल्या आहेत. तसाच एक या ठिकाणी ग्रुप आहे. तुमचा कोणता ग्रुप, कुठच्या शाळेतून आला तुम्ही? आर के पाटकर हायस्कूल आर के पाटकर हायस्कूल वेंगुर्ला या ठिकाणी आलेले आहेत. हे सर्व विद्यार्थी आहेत. इयत्ता कितवी तुमची? 9वी इयत्ता, सर्वजण 9वीतले आहेत. आणि आजच्या या स्पर्धेमध्ये तुम्ही डान्स, तुमचा पेहरावा बघितल्यानंतर जोगवा या ठिकाणी बोलतोय. गीताचे बोल काय होते? आईचा गोंधळ. आणि आजचा जो तुम्ही परफॉर्मन्स दाखवलात त्यात तुम्हाला काय वाटलं? म्हणजे निश्चित नंबर येईल तुमचा, नंबर येईल. तसंच अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तुम्ही सहभाग घेत असता. आजपर्यंत कुठल्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि नंबर? समूह गायन आमच्या समूह गायन स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरापर्यंत नंबर आलेला आहे. ओके. अजून कुठल्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे असं तुम्हाला? यापुढे आता शाळेत आमच्या विविध उपक्रम साजरे होत असतात. ओके. आम्हाला यश मिळत असते. ओके, खूप खूप धन्यवाद. तुमचे नाव सांगा, प्रत्येकाचे नाव काय तुझं? प्रिसा मेस्त्री, मेस्त्री, खुशी गावडे, खुशी गावडे, प्रतीक्षा पवार, प्रतीक्षा पवार, दिशा पडवळ, दिशा पडवळ, पडवळ, मधुरा मेस्त्री, मधुरा मेस्त्री आणि मृदुल बागायतकर. ओके. तुम्हाला आजच्या या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. निश्चित तुमचा नंबर येईल. माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा येतोय. धन्यवाद. आज आपण पाहतात नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या या संयुक्त विद्यमाने आजचा जो कार्यक्रम उपक्रम मी दाखवतोय तुम्हाला या माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि त्या युवा केंद्राचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी आता मी बातचीत करतोय. त्यांना विचारतोय की आजचा जो कार्यक्रम आहे, आजचा जो उपक्रम आहे तो नेमका कसा है आणि त्याचं स्वरूप काय? सर आपसे हिंदी में बात करेंगे. देखिए सर जी, पहले आपका नमस्कार, मेरा नाम मोहित कुमार सैनी है और मैं जिला युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग में हूँ. आज का जो कार्यक्रम है इसका नाम युवा उत्सव है. तो नेहरू युवा केंद्र जो है वो युवाओं के लिए काम करता है. तो युवा उत्सव जहाँ पे भी नेहरू युवा केंद्र है पूरे देश में, वहाँ पे मनाया जा रहा है. तो इसमें 5 प्रतियोगिताएं हैं. एक ग्रुप डांस है, एक फोटोग्राफी कंटेस्ट है, एक पोएम राइटिंग, एक पेंटिंग और एक भाषण स्पर्धा. तो इसमें जो भी टैलेंटेड युवा होते हैं इसमें जो भी भाग लेते हैं तो उनको हम एक मंच प्रदान करते हैं. और ये जो अभी कार्यक्रम हो रहा है ये जिला स्तर का है. इसके बाद एक राज्य स्तर का कार्यक्रम होगा. इसके जो विनर्स होंगे राज्य स्तर में जाएंगे. राज्य स्तर के बाद राष्ट्रीय स्तर का कार्यक्रम होगा. तो ऐसे 3 लेवल का प्रोग्राम है. जो इस प्रोग्राम में ये सिंधुदुर्ग के सब मतलब हर एक तालुका से यहाँ पर आ चुके हैं बच्चे लोग. तो या आज के बाद जो आपका नेक्स्ट जनरेशन है इसके लिए आप क्या संदेश देंगे? मेरा संदेश ये होगा कि आप नेहरू युवा केंद्र से जुड़ें, क्योंकि हम अलग अलग टाइप के प्रोग्राम्स लेते हैं. सिर्फ कॉम्पिटिशन्स नहीं है ऐसे वाले. इसके अलावा भी हमारे पास स्पोर्ट्स होता है, लेक्चर्स वगैरह होते हैं जिसमें सामाजिक जानकारी मिलती है, व्यक्तित्व विकास होता है, हमारे कैंप्स होते हैं. इसमें युवाओं को बहुत सारी चीज़ें जानने का मौका मिलता है, उनका लीडरशिप का गुण विकसित होता है. ऐसे करके बहुत सारे उपक्रम हमारे पास होते हैं. तो जब उनको जानकारी मिलती है तो हमसे और जुड़ते हैं और अलग अलग कार्यक्रम अगर वो करते हैं तो उनके आसपास जान पहचान बढ़ती है और वो अपने अपने मतलब कोई भी कैरियर भी अपना चुने तो उनको फ़ायदा होता है. तो इस तरह से वो आगे बढ़ सकते हैं. ओके, ठीक है. आपके ये उपक्रम जो आप प्रेजेंट करते हो इसके लिए हम शुभकामनाएं देते हैं. धन्यवाद. या ठिकाणी एक आहेत तालुका समन्वयक या ठिकाणी आहेत. त्यांचं नाव सुरुवातीला ते सांगतील आणि आजचा जो उपक्रम आहे आणि नेहरू युवा केंद्र जे आपण पाहतो सिंधुदुर्गामध्ये कार्यरत आहे शासन मान्य, आणि ह्या याच्यातून नेमकं काय त्यांचे उपक्रम असतात त्याच्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल या काय उपक्रमांबद्दल? नमस्कार, माझं नाव अक्षय मुराद आणि मी कणकवली तालुका समन्वयक म्हणून नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गमध्ये काम करतो. नेहरू युवा केंद्र हे युवकांसाठी नेहमी काम करतं आणि नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवकांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये व्यक्तिमत्व विकास, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून हे युवकांसाठी राबवले जातात. युवकांनी यामध्ये पुढाकार घेऊन राष्ट्रनिर्माण प्रक्रियेत भाग घ्यावा यासाठी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन नेहमी तालुका जिल्हास्तरीय होते.
स्थापन केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून मुलांची डेव्हलपमेंट व्हावी, मुलांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावर आपलं नेतृत्व करावं या दृष्टिकोनातून नेहरू युवकच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. तर मी नेहरू युवा केंद्र हे गावात युवा मंडळ तयार करणे आणि युवा मंडळाच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी आणि युवकांच्या विकासासाठी काम करतात. त्याचबरोबर सांस्कृतिक त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन हे नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळे केले जातात. यामध्ये युवकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी मी विनंती करतो. ओके, धन्यवाद. नमस्कार. नेहरू युवा केंद्रामध्ये समन्वयक म्हणून काम करते. नेहरू युवा केंद्रामध्ये खूप काही उपक्रम राबवले जातात. शाळा असो, कॉलेजेस असो किंवा काही ठिकाणी मंडळं वगैरे असतात, त्यांना खूप सपोर्ट केला जातो. मंडळांना क्रीडा साहित्याचं वाटप केलं जातं, जेणेकरून मंडळांना चांगल्या फुटबॉल, बॅडमिंटन ह्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या जातात त्यांच्या खेळण्यासाठी. प्लस शाळेमध्ये उपक्रम हा राबवला जातो की त्यांना कॉम्पिटिशन असतात ते प्रत्येक शाळेत आम्ही राबवलं जातो. त्या कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड असे नंबर्स काढले जातात, ज्यामध्ये कॉम्पिटिशनमध्ये चित्रकला स्पर्धा, त्याच्यानंतर लेखन स्पर्धा, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन अशा कॉम्पिटिशन घेतले जातात, जेणेकरून आजची युवा पिढी काहीतरी मोबाईल किंवा कम्प्युटरच्या याच्यातनं बाहेर येऊन चित्रकला, ड्रॉइंग कॉम्पिटिशन याच्यात बाहेर पडायची. आजची पिढी बघायला गेली तर मोबाईलमध्ये ह्याच गोष्टी जास्त असतात. जन्माला आलं लहान मूल पण जेवण्यासाठी पण त्याला मोबाईल दाखवला जातो, त्याशिवाय ते जेवत नाही. आणि काही पालक हेही सांगतात की आमची मुलं जेवणासाठी पण मोबाईल धरावा लागतो. हे करण्यापेक्षा आम्ही अशा चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचवतो, युवापर्यंत पोहोचवतो की त्यामध्ये प्रत्येक युवाने पार्टिसिपेट केलं पाहिजे. आणि आजची युवा पिढी ही पुढचं भविष्य जे भवितव्य आहे ती आजच्या पिढीच्या हातात आहे आणि ते जर आता नाही सुधारलं तर त्याला खूप वेळ जाईल. त्यामुळे अशा ॲक्टिव्हिटीज आम्ही घडवत असतो. आणि जरी कोणाला इथे पार्टिसिपेट करायचं असेल तर असं नाही की मी माझं जबाबदारी करू शकत नाही, करू शकता. तुमची आवड म्हणून तुम्ही करू शकता. आणि खूप चांगल्या गोष्टी आम्ही युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. सो अशा रीतीने आम्ही खूप छान उपक्रम राबवत असतो. त्याचबरोबर आमचे सर जिल्हा युवा केंद्रावर अधिकारी सर ते आम्हाला खूप सपोर्ट करत असतात. त्याबरोबर आमचे बांधणी आम्हाला खूप सपोर्ट करत असतात. सो अशा पद्धतीने आम्ही खूप चांगल्या मुलांपर्यंत उपक्रम राबवत राहू. आणि एवढीच आमची इच्छा आहे की प्रत्येक मुलांनी या पार्टिसिपेटमध्ये या स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपलं एक अस्तित्व किंवा आपण पार्टिसिपेट होणं हे महत्त्वाचं आहे. की कारण मुलांनी पण सपोर्ट करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आमचे उपक्रम राबवतच राहू. शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये, मंडळांतर्फे आम्ही राबवत राहू. पण मुलांनी पण त्यामध्ये पार्टिसिपेट घेणं हे खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हेच म्हणून मी थांबवते की प्रत्येक मुलाने प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये आपण डान्स असो, आपला कल्चरल असो, आपली पोएट्री असो किंवा रांगोळी स्पर्धा असतात, मुलींच्या मेकअपच्या स्पर्धा. आजची स्त्री पण कुठच्याच गोष्टीत पाठी नाही. ती असो तर मेकअपमध्ये पण, ती असो तर ब्युटी पार्लर्समध्ये पुढे आहे. त्यामुळे डान्समध्ये पण पुढे आहे, क्रिकेटमध्ये पण पुढे आत्ता मुली आहेत. आणि त्याबरोबर स्पोर्टच्या ह्याच्यात तर सगळ्याच मुली पुढे आहेत. त्यामुळे असं नाही की मुली पण काही करत नाही, मुलं पण करत नाही. दोन्ही समानतेने वागत आहेत. आणि एवढंच आहे की प्रत्येक मुलाने ह्या गोष्टीत पार्टिसिपेट करा आणि आपलं भवितव्य, आपल्या पालकांचं आणि आपल्या समाजाचं भवितव्य चांगलं करण्यात. निश्चितच हा जो उपक्रम आहे तो आत्ताच्या युवा पिढीला प्रेरणादायक ठरेल. तुमच्या या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग याला माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. या युवा उपक्रमाला जो महोत्सव चालू आहे यासाठी आल्यानंतर मला इकडची एक काकी भेटली. तिने वेगवेगळ्या प्रकारचे लाडू या ठिकाणी बनवलेले आहेत. ते नेमके कोणकोणते बनवले तिच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. काकी, ते हे लाडू दिसतात ना, ते खयचे तू बनवलं? शेंगदाणा लाडू, हे शेंगदाणे लाडू, हे तीळ लाडू, हे तिळाचे लाडू, हे मुगाचे लाडू, हे मुगाचे, हे तू तयार करतो? हे मीच करते. हो. हे नाचणे लाडू, हे नाचण्याचे, हे गव्हाचे, रव्याचे, हे बेसन, हे बेसनचे, हे तांदळाचे लाडू, तांदळाच्या पिठाचे, आणि हे चिरमुरा. ह्या ती सगळं घराकडे तयार करतो? सगळा
म्हणजे कसा काय काय तुका मदत कोण कोण करतं? मदत म्हणजे मी आवडूक माणसा घालते, आवडूक माणसा घालते, बाकी सगळं ह्यात या बांधणा बिंदना सगळं मी करते. बरं. आणि ह्यो जो पाक बीक बनवूचो असतो ह्यो तो तू पण स्वतः मीच बनवते. स्वतःची चव. आणि ह्याच्यात जे असत लाडू दिसतात त्याच्यात आणि घराकडे वेगळे खयचे लाडू घराकडे म्हणजे मी आता कोणी हलीमचे मागले तर हलीमचे करतो, हा. डिंक घालून काय ते खजूर, बदाम, सोयाबीन असे सगळं मेथी वगैरे घालून मागले बाळ चिंका तर ते देतो. ते म्हणजे घराकडे तुझं हो, सगळं व्यवहार घराकडे चाललं. सगळं चालू असतं. शेवाची त्याच्यात शेवाचे असतो. शेंगदाण्याचे आता हयसर येते मी. आता तुका हयसर बोलयला आणि ह्या जो कार्यक्रम हैसा आयुवा तुका बोलयला आणि होय मा तुका येऊन ह्यांच्याबद्दल तुला काय सांगशील? म्हणजे तुका काय वाटलं, बरं वाटलं यांच्याकडे? ह्यांच्याबद्दल म्हणजे असेच कार्यक्रम असल्याने असाच जर बोलायची तर आमचं जरा हो 4 पैसे होतील आणि असे कार्यक्रम होतली आणि अशा कार्यक्रमात सगळे माहिती जातली कोण काय बनवतात काय बरोबर, बनवतात बरोबर. असं म्हणजे 4 लोकांका माहिती झाली. आणि पोरग्यांक काय वाईज कार्यक्रम झालो, पोरग्यांचा कार्यक्रम झालो, त्यांचाही विकास हो म्हणजे असा खायचो तरी रोजगार ह्यो अशा प्रकारचं कार्यक्रम माहिती समजली सगळ्यांना. बरोबर. त्याच्याकडे सगळं भेटलं. खूप खूप म्हणजे तुका माझ्याकडसून खूप खूप शुभेच्छा असत. असेच लाडू तू बनवत राह आणि आपल्या सिंधुदुर्गातील सगळ्या लोकांका दे. तुझं नाव एकदा परत सांग. रोहिणी रवींद्रनाथ मेस्त्री. रोहिणी रवींद्रनाथ मेस्त्री, गाव तळवडेच. गाव तळवडे. खयची वाडी? परवडे. परबवाडी. धन्यवाद. सर्वात महत्त्वाचं आता गोष्ट मी बघतो इथे प्रत्येकाने मेहनत केली, प्रत्येकाने आपल्या अंगीभूत कलांचं प्रदर्शन केलं, पण सर्वात महत्त्वाचा वाटा आहे तो परीक्षक म्हणून ज्या मान्यवरांनी इथे काम केलेलं आहे. पूरी टीम उनका धन्यवाद. सभी पंच, सभी कार्यक्रमों के लिए सभी प्रतिभागी, आप सभी का धन्यवाद. तो जो हमारे विजेता रहेंगे 5 इवेंट्स में, तो आपको राज्य स्तर के लिए चुना जाएगा और राज्य स्तर में अगर आप अच्छा करते हैं तो आपको राष्ट्रीय स्तर के लिए भी चुना जाएगा. तो आप सबको बेस्ट ऑफ लक. जो भी पार्टिसिपेंट्स हैं, चाहे विनर्स हैं चाहे विनर्स नहीं हैं. प्रमाणपत्र असं त्याचं स्वरूप आहे. मनपूर्वक अभिनंदन आणि आपल्या वाटचालीसाठी आपल्या लक्ष शुभेच्छा. तृतीय क्रमांक सचिन वाघे यांचा कौतुक होते आणि द्वितीय क्रमांक विशेष अभिनंदन आणि आपल्या वाटचालीसाठी रोहित शुभेच्छा. रोख रुपये 1000 दशकाने प्रमाणपत्रासह पक्षाचा किरोडकर मॅडमला विनंती करतो की त्यांनी श्रद्धा सत्यवान मॅडम रोख रुपये 2000 दशकाने प्रमाणपत्र 30 विद्यार्थ्यांमधून द्वितीय क्रमांक मिळवलेली विद्यार्थी क्रमांक रोख रुपये 1250 दशकाने प्रमाणपत्र तिने परीक्षा त्यांचं कौतुक करतात. विशेष अभिनंदन आपल्या वाटचाली दशक आणि प्रमाणपत्रासह व्यासपीठावरती यायचा एक ग्रुप फोटोसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं. मी श्रीहर्षा श्रीकृष्ण टेंगशे, नेहरू युवा केंद्राचे वेंगुर्ला तालुका समन्वय. नेहरू युवा केंद्राविषयी आपण आता माहिती ऐकली असेलच. नेहरू युवा केंद्र विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी शाळा तसेच महाविद्यालये आणि ग्रामपंचायतींसोबत मिळून युवकांच्या विकासासाठी वेगवेगळे अवेअरनेस प्रोग्राम आणि शिबिरं घेतात, ज्यातून त्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल. यासाठी आम्ही 2 वर्षे स्वयंसेवक म्हणून काम केले. तसंच आमच्यासारखं काम तुम्हीही करू शकता. सध्या नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक पदासाठीचे अर्ज मागवण्यात येत आहे आणि त्याची अंतिम तारीख 9 मार्च आहे. तर तुम्हीही जर 10वी पास असाल आणि तुमचं वय 15 ते 29 या वयोगटात बसत असेल तर तुम्हीही त्यासाठी अर्ज भरू शकता. तुमची मुलाखत होईल आणि त्यातून तुमची निवड केली जाते. जे कोणी निवडून येतील त्यांना दरमहा 5000 रुपये मानधन देण्यात येईल आणि तुम्हीही आमच्यासारखे असे वेगवेगळे प्रोग्राम अरेंज करू शकता. धन्यवाद. आपण पाहतात नेहरू युवा केंद्र ज्यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा जो कार्यक्रम झाला याच्यात जो डान्स विभाग होता, नृत्य विभाग, त्या याच्यात पहिला जो क्रमांक आला आहे या ग्रुपचा आलेला आहे. आणि या ग्रुपचं नेमकं नाव काय आणि ह्या प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर त्यांच्या फिलिंग्स आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. या ग्रुपचं नाव काय सर? परी डान्स ग्रुप कुडाळ. परी डान्स ग्रुप कुडाळ. या ठिकाणी ह्यांचा नंबर आला आहे. काय सांगाल, तुमच्या काय फिलिंग्स आहेत? फिलिंग्स चांगल्याच आहेत.
पहिला नंबर आला खूप चांगलं वाटलं. मेन म्हणजे परीक्षा खूप चांगली होती. पहिल्यांदाच मला वाटतं ठरवलं असणार त्यांसाठी खूप मस्त होतं आणि कॉम्पिटिटर पण टफ होते भरपूर. त्यामध्ये या पोरींनी चांगला डान्स केला, आपलं बेस्ट दिलं आणि आमचा पहिला नंबर आला. खूप शुभेच्छा. तुम्हाला काय बोलावंसं वाटतंय, काय सांगाल? जे आता चॅलेंज होतं, काय सांगशील त्याबद्दल? नाही, छान म्हणजे प्रोग्राम खूप छान होता आणि डान्स करताना पण खूप म्हणजे मजा आली, खूप छान वाटलं. एक्सपिरियन्स छान होता, मस्त. ओके, खूप छान. स्पेशली थँक्स सागर सर. त्या सरांनी आम्हाला हा डान्स ओके शिकवला. त्यांनी मेहनत केली आणि त्यांनी परमिशन पण दिली हा डान्स. ओके, तुमचा प्रथम अजून काय सांगाल? एवढं सगळं खूप छान वाटलं डान्स करताना. परफॉर्मन्स जजेस पण म्हणजे चांगली, त्यांनी चांगल्या डान्सला नंबर दिला असंच म्हणावं लागेल. आणि होळी खूप टफ आहे. मुंबई युनिव्हर्सिटी वगैरे सगळ्या ठिकाणी म्हणजे हा ग्रुप डान्स आहे जो गेलेला आहे आणि हा इथे करून फर्स्ट नंबर दिला त्याबद्दल थँक्यू. आणि ह्या सगळ्यांची मेहनत तेवढीच आहे. ओके, हा ग्रुप डान्स आहे. सर्व कलाकार त्याला मेहनती आहेत. आणि तुमच्या पुढील वाटचालीत आता जर तुम्ही सिंधुदुर्गात तुमचा प्रथम आलेला आहे आणि यानंतर तुम्ही पुढे राज्यस्तर असेल, राष्ट्रीय स्तर असेल, या ठिकाणी गेल्यानंतर माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण पाहिलं असेल आजच्या माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या तळवडे हायस्कूलमध्ये ही तळवडे हायस्कूलची सर्व मुलं आहेत आणि या तळवडे हायस्कूलमध्ये आजचा जो उपक्रम झाला, नेहरू युवा केंद्र युवा महोत्सव, हे आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा या माझा सिंधुदुर्ग यूट्यूबच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण पाहिल्या असतील. तर या आजच्या व्हिडिओसाठी मी मात्र रजा घेतो आहे माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर. मीनानाथ वारंग दुसऱ्या कंटेंटसोबत पुन्हा एकदा नवीन असणार आहे. तोपर्यंत रजा घेतो आहे. बाय बाय.